आज या ठिकाणी या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये परिवर्तन व्हावं, या मतदारसंघामध्ये कामाच्या विचाराला साथ मिळावी हा विचार करून आपणा सर्वांचे परिचित सन्माननीय सर्जेराव महाराज, त्यांच्यासोबत असणारे त्यांचे सर्व सहकारी यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये प्रवेश केला. आपल्या उमेदवारीलाच आणि आपल्या विचाराला पाठिंबा देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आपल्या परिवारामध्ये स्वागत करतो. त्यांना खात्री देतो, ज्या अपेक्षेनं ज्या विचारानं आपण या ठिकाणी आमच्या सोबत येण्याचा विचार केला, ते आम्ही सर्वजण आपल्या ताकदीनं त्या विचाराला सोबत राहू अशा पद्धतीची आपल्या सगळ्यांच्या वतीने मी खात्री देतो. आपणा सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मी या ठिकाणी वंदन करतो. आपलं ग्रामदैवत, आवाज कमी करा, अंबिका मातेला या ठिकाणी वंदन करून उद्याच्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा भारतीय जनता पार्टी महायुतीचा घटक पक्षाचा अधिकृत उमेदवार या नात्यानं मी आपणा सर्वांना या ठिकाणी आश्वस्त करतो, ही निवडणूक या मतदारसंघाच्या प्रगतीसाठी, ही निवडणूक स्वाभिमानी जनतेच्या असणाऱ्या ह्या स्वाभिमानाच्या लढाईसाठी, ही निवडणूक ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक औद्योगिक असेल, शैक्षणिक असेल, प्रत्येक विषयाच्या प्रगतीसाठी ही निवडणूक आपण लढतोय. राजाराम भाऊंनी या ठिकाणी सांगितलं की भारतीय जनता पार्टी आपल्याला काहीतरी देईल. मी सुरुवातीलाच आपल्याला खात्री देतो, आपल्याला आमदार व्हायचं आहे, मंत्री होण्यासाठी नाही, मुख्यमंत्री होण्यासाठी नाही, तर तुमची सेवा करण्यासाठी आमदार व्हायचं आहे. अलीकडच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये पेव फुटलंय. सगळ्यांना वाटतं आता मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, बऱ्याच जणांना वाटतं आम्ही राज्याचं नेतृत्व करू शकतो. त्यांना माझा माफक सवाल आहे, या मतदारसंघामध्ये याच तमाम जनतेने इतिहास घडवला. ज्या दिवशी वाटलं या जनता जनार्दनाला की या मतदारसंघाची प्रगती व्हायची असेल तर इथं परिवर्तन झालं पाहिजे, आणि 1995ला स्वर्गीय संपतराव देशमुख अण्णांच्या रूपानं परिवर्तन झालं. आणि खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचा, या कडेगाव तालुक्यातल्या, दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून स्वर्गीय अण्णांनी केलं. आज राजकारणामध्ये कुणी काही म्हणतं, सुरुवातीच्या मनोगतामध्ये सगळ्यांनी या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टीचा उहापोह केला. मी त्याच्यामध्ये जास्तीचा वेळ घेणार नाही, पण ज्यांनी केलं त्यांच्या प्रती तुम्हाला भूमिका घेता येत नसली तरी एका गोष्टीचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. ज्या दिवशी टिंबूची सुरुवात झाली, ज्या दिवशी टिंबूचं उद्घाटन होतं, त्या दिवशी योजना गणपती उत्पेत होती. त्यानंतर योजना झाली, भूमिपूजन झालं, योजनेची सुरुवात झाली. योजना चालू झाल्यानंतर हेच मंडळी म्हणत होती की हे पाणी कडेगावमधनं सांगोल्यापर्यंत जाणार आणि मग कडेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पाणीपट्टी केवढी किती भरायची, आम्हाला ती परवडणार का? आज हेच माणसं म्हणतायत की ताकारी आम्ही केली, टिंबू आम्ही केली. परमेश्वरानं त्यांच्या तोंडातनं वधवून घेतलं की अरे ही योजना जनतेच्या असणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रती कैलासवासी संपतराव देशमुख अण्णांनी केली. जे म्हणत होते होणारच नाही ते आज म्हणतात आम्ही केली. याच्यामध्येच खऱ्या अर्थाने या कामाची पोच पावते असं मानणार आम्ही कार्यकर्ता आहे. आज या मतदारसंघामध्ये उद्याला 20 तारखेला निवडणूक आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून आपण या ठिकाणी काम करतोय. मला आपल्याला या ठिकाणी नम्रपूर्वक सांगायचं आहे, गेल्या 10 वर्षामध्ये, या 10 वर्षापूर्वी या देशामध्ये बदल झाला. नरेंद्र मोदींच्या सारखा एक कणखर प्रधानमंत्री या देशाला मिळाला, ज्यानं 10 वर्षामध्ये सिंगल भ्रष्टाचाराचा त्या ठिकाणी आरोप नाही. आता 15 वर्षामध्ये प्रगती करतायत. आजपर्यंत रती महारथी नेतृत्वांची भाषणं आपण ऐकली, या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी भाषणं केली, आपण सातत्याने ही भाषणं ऐकत होतो.
पुरोगामी महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणणाऱ्यांना कधी शेतकरी कळाला नाही. त्या गुजरातच्या महापुरुषाला प्रधानमंत्री झाल्यानंतर कळालं की हा हिंदुस्थान हा शेतीप्रधान देश आहे, या देशातल्या शेतकऱ्याला आपण मदत केली पाहिजे. म्हणून प्रधानमंत्र्यांनी निर्णय घेतला, या शेतकऱ्याच्या प्रति सन्मान योजना काढली. आज वर्षाला 6,000 रुपये एका बटनावर आमच्या खात्यावर जमा होत आहेत. राज्यानं नमो योजना काढली, राज्याचे 6,000 रुपये एका बटनावर बटन दाबल्यावर आमच्या खात्यावर जमा होत आहेत. थेट आमच्या मोबाईलला मेसेज येतो, तुमच्या खात्यावर हे पैसे जमा झालेत. याच्या पूर्वीच्या सरकारचा पाडा या ठिकाणी अगोदरच्या सगळ्या मनोगतामध्ये व्यक्त केली. भ्रष्टाचारानं बरबटलेलं सरकार 1,500 रुपयाच्या संजय गांधी निराधार, विधवा परित्यक्ता अशा वेगवेगळ्या योजना मंजूर करत असताना गावागावात ह्या काँग्रेसवाल्यांचे एजंट होते. 1,500 रुपयाच्या योजनेला 700 रुपये आमचे खिशातले खर्च व्हायचे. टेबलाच्या खालचा खर्च वेगळा, साहेबाला सांभाळायचा खर्च वेगळा, पुढरायला जेवणावळी द्यायचा खर्च वेगळा. आज हे सरकार थेट आमच्या मालकीचा, आमच्या हक्काचा पैसा आमच्या खात्यावर जमा करतोय. हे खऱ्या अर्थानं सरकारमध्ये बदल झाला. तुम्ही आमदार झालात, मंत्री झालात, आमची तक्रार नाही. आज आम्ही काही नेतृत्वाच्या प्रती त्या ठिकाणी आमच्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी श्रद्धा व्यक्त करतो. पण आज या मतदारसंघामध्ये चुकीच्या पद्धतीनं पुन्हा एकदा काम होताना आपण बघतोय. माझी आपल्याला नम्रपूर्वक विनंती आहे, उद्याच्या निवडणुकीसाठी कोणीतरी काहीतरी नव्यानं नोकऱ्याचा पेव शिरलं या सगळ्या गावामध्ये. माझ्या सगळ्या तरुण बांधवांना विनंती आहे. मला पलूस तालुक्यातल्या आमनापूरचा एक कार्यकर्ता भेटला. त्यानं त्याच्या नातवाची ओळख करून दिली. त्याने सांगितले की माझा हा नातू आता इंजिनियर झाला आहे, 15 लाख रुपये चांगल्या कंपनीमध्ये पगार घेतोय आणि ह्याची मी ओळख एवढ्यासाठी करून देतोय, मी त्या ठिकाणी कदम साहेबांना नोकरी मागत होतो, आज मला नोकरी मिळाली नाही, पण माझा नातू आता इंजिनियर झाला आणि 15 लाख रुपयाचे पॅकेज घेतोय. हे समाधान त्या माणसाच्या चेहऱ्यावर बघायला मिळत होतं. म्हणजे तुमच्या कुटुंबातल्या पहिल्या पिढीला तुम्ही आश्वासन दिलंय, तिसरी पिढी आली तर ते आश्वासन पूर्ण होत नाही, त्यावर नव्यानं ऑर्डरी काढताय. माझ्या तरुण मित्रांना विनंती आहे, चिंता करू नका. सरकार तुमच्याबरोबर आहे, केंद्र सरकार तुमच्याबरोबर आहे, राज्य सरकार तुमच्याबरोबर आहे. उद्याच्या 20 तारखेला फक्त योग्य पद्धतीने निर्णय घ्या. मला तुमची सेवा करायची संधी द्या. मी तुम्हाला खात्री देतो, येणाऱ्या 5 वर्षात मल्टीनॅशनल कंपनी, किमान 5,000 कोटीची कंपनी या कडेगाव तालुक्यात आल्याशिवाय राहणार नाही. या पलूस कडेगाव तालुक्याचा खूप मोठा विकास केला अशा गप्पा मारणारा माझा प्रश्न आहे. अरे किर्लोस्कर कारखाना आमच्या पलूस तालुक्यामध्ये किर्लोस्कर वाडीला आला नसतात तर काय झालं असतं? चितळे बंधूंसारखा उद्योग जर आमच्या पलूस तालुक्यामध्ये उभा राहिला नसतं तर काय झालं असतं? आज या किर्लोस्कर कारखान्यामुळं शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये, घराघरामध्ये उद्योगपती झालेला आपण बघतोय. पलूस MIDC मधला फाउंड्रीच्या निमित्तानं जगामध्ये माल पुरवणारी व्यवस्था आमच्या पलूस शहरामध्ये आहे. पलूसमध्ये MIDC आहे. आम्हाला जमीन मिळाली पाहिजे म्हणून 160 एकरावरती वायनरीचं आरक्षण टाकलं. मला सांगा, नवीन पिढीतल्या तरुणांना दारू प्यायला शिकवायचं का उद्योजक बनवायची भूमिका पूर्वीच्या नेतृत्वाने घेतली असती तर आज आमची प्रगती होताना बघायला मिळाली असती. आपण बिनबुडाचे आरोप करता. यांना एकच भाव भांडवल आहे. संग्राम देशमुखला पहिल्या यादीत तिकीट मिळालं नाही, दुसऱ्या यादीत मिळालं नाही. माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला निघालात. तुमच्या नात्यातल्या जयश्रीताई वहिनी सांगली विधानसभेमध्ये बंडखोरी करतात. त्यांना काँग्रेसचं का तुम्ही तिकीट दिलं नाही? का तुम्हाला भीती वाटते घरामध्ये? तुमच्या कुटुंबात नातं आहे म्हणून त्यांना तिकीट दिलं नाही. आज त्यांच्यावर वेळ आली बंडखोरी करायची. हे राजकारण तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे. ही आमची कुटुंब उभा करायला निघाली. अरे संपतराव देशमुख अण्णांना हे कळालं, कुटुंबातल्या एका व्यक्तीला नोकरी मिळाली म्हणजे प्रपंच चालत नाही, संसार उभा राहत नाही. संसार असा उभा राहतो, त्या कुटुंबातल्या शेतकऱ्याच्या शेतीच्या बांधाला पाणी मिळालं पाहिजे, त्याची समृद्धी झाली पाहिजे. त्याच्या वरच्या खिशात 500 रुपयाची नोट खेळताना शेतकऱ्याची मस्ती डोळ्यासमोर बघायला मिळालं पाहिजे. ते समाधान आणि ते स्वप्न संपतराव देशमुख अण्णांनी बघितलं. आज कुटुंब उभा राहताना आपण पाहतोय. घरं बदलली, चित्र गावागावाचं बदललं. आज त्यांना काय तुम्ही नोकरी देता? तेच तुम्हाला नोकरी द्यायची परिस्थिती आज निर्माण झाली. तुम्हाला दारादारात जावं लागतं. 1.5 लाखाच्या गप्पा तुम्ही मारताय.
कैलासवासी अण्णा 1996ला गेले. अण्णाच्या तिसऱ्या दिवशी कुणी कुणी किती किती मोठी भाषणं केली. ज्यावेळी सगळ्या आपण मंडळीने ठरवलं आणि पृथ्वीराज बाबांना आपण परत पोटनिवडणुकीला उभा केलं, त्यावेळी निवडणूक कोणी लढवली. संस्कृतीची संस्काराचा फरक किती आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पुन्हा तीच परिस्थिती आली. ती परिस्थिती आल्यानंतर पतंगराव कदम साहेबांचं निधन झालं. निधनानंतर भारतीय जनता पार्टीने आपल्याला अर्ज भरायला लावला. भाऊ खरंय का? आपण ठरवलं आपले संस्कार ते नाहीत, पक्षाला विनंती केली आणि ती आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं ती निवडणूक आपण बिनविरोध दिली. हा त्यांच्या आपल्यातल्या संस्कारातला फरक आहे. 2019च्या निवडणुकीला काय गंमत झाली आपण अनुभवलं. तेव्हाच तुम्ही निवडणूक लढवत होता, तर आजच्या निवडणुकीला तुमचा विषयच राहत नव्हता. हिशोब चुकता झाला असता. त्यावेळेचं राजकारण काय झालं आपण अनुभवलं. पण यावेळच्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला मी आपल्या सगळ्याच्या वतीनं भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारचं आणि पक्षाचं मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो. ज्यावेळी महायुतीत चर्चा झाली त्यावेळी भारतीय जनता पार्टीने सांगितलं कडेगाव पलूस आणि संग्राम देशमुख हा विषय सोडून चर्चा करायची. महाराष्ट्रामध्ये आपण काही मागं पुढं सुरू करून तिकीट वाटप करू. पक्षानं आपल्याला तिकीट देऊन आपली पक्षाची जबाबदारी पार पाडलेली आहे. तुमची आमची जबाबदारी एकच आहे. तुम्ही फक्त एक वेळा 5 वर्षासाठी विधानसभेमध्ये काम करायची मला संधी द्या. मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. या वांगी गावानं कैलासवासी अण्णा असतील, बाबा असतील, आमच्या परिवाराला कायम छातीचं कोट करून ढाल करून आम्हाला मदत केलेली याची जाणीव आम्हाला आहे. ज्या ज्यावेळी प्रसंग आला प्रतिकूल परिस्थितीमध्ये या गावानं, कोण म्हणतं माझी राजधानी, आता त्यांच्या कुठं राजधानी आहेत मला माहीत नाही, पण या वांगी गावामध्ये राजधानी तुमची होती. तर या वांगी गावाचा विकास मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना का प्रलंबित होता. करोड रुपयाचा निधी मी ह्या गावाला दिला. ग्रामपंचायतीचं सरपंच कुठल्या पक्षाचं हे न बघता या गावामध्ये आढावा बैठक घेतली. गावाला अपेक्षित असणारा विकास साधण्याचा प्रयत्न आपण त्या काळामध्ये केला. आम्ही राजकारण करत बसलो नाही. आज आम्ही केलेली सगळ्या कामाची नारळ तुम्ही फोडताय. आज आम्ही केलेल्या सगळ्या कामाची तुमच्या 200 पानाच्या पुस्तकामध्ये आमची कामं टाकताय. अरे ते पण टाकताय ना. आमच्या वांगी गावामध्ये जेवढी लोक जन्माला आलेत त्याला गुणिले 2000 रुपये प्रमाणे नरेंद्र मोदी सरकारनं थेट निधी ग्रामपंचायतीनं आराखडा तयार करावा, गावाला अपेक्षित विकास झाला पाहिजे ही भूमिका घेतली आणि 15वा वित्त आयोगापासून थेट पैसा विकासाचा गावागावात यायला लागला. ते पण कामे आम्ही आमच्या पुस्तकात टाकतोय. केंद्राने दिलेले पैसे आमदारांनी केलं म्हणतोय. हा चाललेला हायवे हा नितीन गडकरींनी दिलेले पैसे, मुख्यमंत्री सडकने दिलेले मुख्यमंत्र्यांनी पैसे, हे पण आम्ही केले म्हणून तुम्ही टाकताय. त्याच्या पलीकडे जाऊन 194 पानावर शाळगाव, शामगाव, रायगाव, बोंबाळवाडीच्या शेतीच्या पाण्याची योजना निवडणूक लागायच्या अगोदर 15 दिवस आपण 80 कोटीची योजना मंजूर केली. ती पण तुम्ही टाकली. फोटो आमचा आणि म्हणताय आमदारांनी केलं. तुम्हाला ती फोटो कोणाचं ही पण कळना. गावातल्या दवाखान्याची नारळ तुम्ही फोडली. गावातला दवाखाना संग्राम देशमुखनं पूर्ण केला. तुम्ही त्याच्याप्रती तक्रार केली पण ती पूर्ण करायचं काम मी या ठिकाणी केलं. या गावामध्ये स्वच्छ पाणी 55 लिटरनं मिळालं पाहिजे. त्या जलजीवन मिशनमधली करोड रुपयाची योजना ह्या वांगी गावाला संग्राम देशमुख अध्यक्ष असताना मंजूर केली. त्याची उद्घाटन तुम्ही करताय. गावातल्या प्रत्येक विकासाला चालना देण्याची भूमिका आपण त्या काळामध्ये घेतली. भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब काम करत होते. या तालुक्यामध्ये मागल तेवढा निधी आपल्याला मिळाला. विकास काय असतो हे चित्र आपण जिल्हा परिषदेच्या 2-2.5 वर्षामध्ये राज्यातच काय पण देशात जिल्हा परिषद काय करू शकते हे चित्र आपण दाखवून दिलं. मी केलेलं सांगतोय. याच्यापूर्वी जिल्हा परिषद सभापती कोण नव्हतं का या तालुक्यामध्ये, जिल्हा परिषद अध्यक्ष कोण नव्हतं का या तालुक्यामध्ये, पण त्यांना का हे करता आलं नाही. तुम्हाला का टिंबू करता आलं नाही, तुम्हाला का ताकारीचं काम पूर्ण करता आलं नाही. तुम्ही म्हणता ताकारी आम्ही केली. अरे बाळानो, ताकारी यशवंतराव चव्हाण साहेब उपपंतप्रधान असताना, वसंतदादा मुख्यमंत्री असताना, संपतराव चव्हाण नागराळकर आमदार असताना ताकरेचं नारळ फुटला. हा इतिहास आहे. तुम्ही होता कुठं. रोजगार हमीवर टाकलेली योजना नंतर महायुतीचं सरकार आलं. अण्णांनी पहिल्यांदा निर्णय घेतला की ताकारीचं पाणी माझ्या शिवारात आलं पाहिजे. तुमचा धंदा काय चालला होता.
दरवर्षी कृष्णेला पूर येणार, दरवर्षी ताकारीची विहीर मुजणार, दरवर्षी ताकारीचा विहिरीच्या पहिल्या टप्प्याच्या गाळ काढण्यामध्ये एजंटगिरी कमिशनगिरीमध्ये तुमचा धंदा चालला होता. ते सगळं काम अण्णांच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं सुरुवात झाली, गती मिळाली. मुख्यमंत्री असतील, पाटबंधारे मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी त्याचा सर्वे केला, त्या ठिकाणी जाऊन भेट दिली आणि त्याला प्रचंड मोठा निधी दिला. त्याच्यानंतर 96ला अण्णा गेले. अण्णा गेल्यानंतर पृथ्वीराज बाबांनी आमदारकी या ठिकाणी भोगली. त्यांना मिळालेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये ह्या ताकारीचं 85% काम झालं. फक्त बटन दाबायचं बाकी राहिलं होतं. बटन दाबायचा कार्यक्रम घेईपर्यंत त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचं विधानसभेची निवडणूक लागली. तुम्ही पुन्हा आमदार झाला, तुम्ही मंत्री झाला. या तालुक्यावर दुष्काळाचा सावट पसरला. या वांगी गावात चारा छावणी होती का नाही? या गावात दुष्काळ पडला पण आमची ताकारीचं पाणी घाटावर आलं नाही. त्याच्यासाठी बाबांनी आमरण उपोषण केलं. 4 दिवसात शासनाला गुडघ्या यावं लागलं. बटन दाबलं, ताकारीचं पाणी देवराष्ट्रामध्ये पडलं. हा इतिहास आहे, हे आम्ही खोटं सांगत नाही. तुम्ही म्हणता ताकारी आम्ही केली. 95ला ज्या दिवशी टिंबूचं भूमिपूजन होतं त्या दिवशी तुम्ही गणपत दूध पेत होता. त्याच्यानंतर तुम्ही राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांच्यावर तक्रार दिली. भाऊ त्याचं पत्र संग्राम देशमुखकडे आहे. या जिल्ह्यातल्या एका नेतृत्वाच्या पत्रावर तुमच्या सह्या आहेत. त्या पत्रात तुम्ही म्हणताय की ज्या योजनेची इस्टिमेट नाही, जी होणार नाही योजना, तिचा राज्याचा मुख्यमंत्री भूमिपूजन करूच शकत नाही, आम्ही हक्कभंग आणू. मग तुम्ही आज कसं म्हणताय योजना आम्ही केली? आमच्यापैकी कोणी प्रतिकार्य करतात त्यांनी केलेली कुठली गोष्ट आपण केली असं कुठं ऐकले का? जे तुम्ही केलं ती तुम्ही केलेल्या उभ्या कामाच्या प्रती आमची तक्रार नाही. पण काम काय पाहिजे होतं ते सार्वजनिक प्रगतीचं काम अपेक्षित होतं, ते तुम्हाला करता आलं नाही. पोटनिवडणुकीनंतर तुम्ही आमदार होता. या 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष तुम्ही राज्यमंत्री होता. मला सांगा, या तालुक्यातल्या पतसंस्थेपासून बँकांच्या पर्यंत, सावकारीपासून मिळणाऱ्या कर्जबाजारी शेतकरी असतील, व्यापारी असतील, नोकरवर्ग असेल, त्याच्याप्रती तुम्ही सहकार राज्यमंत्री असताना काय दिलासा दिला का? हजारो महिला आम्हाला भेटतायत. महागडं कर्ज महिलांनी घेतलंय, जप्तीची वेळ त्यांच्यावर आली. तुम्ही सहकार राज्यमंत्री असताना काय करू शकला का? तुम्हाला मिळालं संधीचं सोनं तुम्ही करू शकला का? तुम्हाला करता येत नसेल तर ही जागा अडवायचा धंदा तुम्ही आता करू नका. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, उद्याची 20 तारीख खूप महत्त्वाची 20 तारीख आहे. मी आपल्याला खात्री देतो, येणाऱ्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये 288 विधानसभा मतदारसंघामध्ये पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ हा राज्यच काय पण देशातले सगळी राज्य हा मतदारसंघ बघायला येतील असं चित्र फक्त 5 वर्षात बदलून दाखवलं. म्हणून मी आपल्याला विनंती केली की 1 वेळा संधी द्या. कामाचा गुरु असतो. काम करायचं म्हणलं की त्याला काम सुचतं. आज तुम्ही काम करायच्या प्रती काय भूमिका घेतली? 5 वर्षांना निवडणुका आल्या की वेगवेगळ्या मार्गाने निवडणुका जिंकायच्या, जनशक्तीच्या विरोधात धनशक्ती वापरायची. माझी आपल्याला विनंती आहे, केंद्राच्या राज्याच्या माध्यमातून मिळणारा आपला जो निधी आहे त्या निधीचं 5 वर्षाचा हिशोब एकदा डोक्यात घ्या. शान डोक्याने हिशोब करा. 5 वर्षासाठी माझ्या गणिताप्रमाणे किमान एका व्यक्तीला 1.5 लाख रुपये आपल्याला 5 वर्षात मिळणार आहेत. तुमच्या माझ्या घामाचा हक्काचा मायबाप सरकारने केलेली मत्तीची पैसे आपल्याला मिळणार आहेत. उद्याच्या 20 तारखेला कोणी चिरीमिरी दाखवून जर मत मागत असेल तर त्याला सांगा माझ्या हक्काचा मला 1.5 लाख रुपये मिळणार आहेत. तुझे पैसे तुझ्या खिशात ठेव नसेल तर माझे 1000 घेऊन जा. पण मी आता चुकीचं मतदान करणार नाही. ज्या सरकारला कळालं शेतकरी, ज्या सरकारला कळाली लेक लाडकी बहीण, ज्या सरकारला कळालं शेतकऱ्याचे वीज माफी झाली पाहिजे, ज्या माणसांना वाटत होतं पाणीपट्टी परवडणार नाही, त्याच्या शेतकऱ्यांच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला. शेतकऱ्यांनी 18% पाणीपट्टी भरायची आणि शासन 19% शेतकऱ्यांनी भरायची आणि शासन 81% भरतंय. अरे हे युतीच्या सरकारला कळालं. तुमच्या राजवटीमध्ये तुम्ही काय मदत केली त्याचा हिशोब सांगायचा प्रयत्न केला, ते तुम्हाला करता आला नाही. आज जाहीरनाम्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे शेतकऱ्यांचे 3 लाखापर्यंतची कर्जमाफी होणार. शेतकऱ्यांना उभा करायचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आपल्याला मदत होती या
आपल्याला उभा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकार करते। या मतदारसंघामध्ये 3 नॅशनल हायवे गेले। या मतदारसंघापासून जवळ 10 किलोमीटरवर रेल्वे स्टेशन आहे। या पलूस तालुक्यामध्ये किर्लोस्करला रेल्वे स्टेशन आहे, बिलोड स्टेशनला रेल्वे स्टेशन आहे, ताकारीला रेल्वे स्टेशन आहे, कराडला एअरपोर्ट आहे। मग माझ्या वांगी गावातल्या शेतकऱ्याचा माल जर जगाच्या बाजारपेठेमध्ये जायला व्यवस्था केंद्र सरकार करून देत असेल तर आम्ही ती घ्यायची का नाही घ्यायची? ही प्रगती खऱ्या अर्थानं भविष्य काळातल्या लोकप्रतिनिधींनी केली पाहिजे। आमदार होताय, खासदार होताय, तुम्ही तुमची व्यवसाय चालवायसाठी होताय, तुमचे व्यवसाय चालवायसाठी या जागा नाहीत। ह्या जागा आहेत लोकांच्या कामाच्या प्रती, लोकांच्या भावनेच्या प्रती त्यांना मदत झाली पाहिजे। ज्या योजना बंद करणार म्हणतात काँग्रेसवाले ते मतदाता आम्ही लाडक्या बहिणीला 3000 रुपये देऊ। ज्यावेळी महाराष्ट्र राज्याचे सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी मुख्यमंत्री महोदयाने निवडणुकीच्या वेळी सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची वीज माफी करू। सरकार आल्यानंतर तेच मुख्यमंत्री झाले, त्यांचं सरकार आलं, ते म्हटले निवडणुकीमध्ये असंच बोलायचं असतं। हे सगळे इतिहास आपण बघितलेला आहे। त्यामुळे ह्या सगळ्या लबाड माणसांना जागा दाखवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। माझी आपल्याला एवढीच नम्रपूर्वक विनंती आहे, प्रदीप कदम अध्यक्षांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं मुंगीसारखं व्हा आणि बरोबर आपल्या असणाऱ्या हेतूपाशी पोचा। मतदार बंधू भगिनींना पटवून द्या की येणारी ही निवडणूक खूप महत्त्वाची निवडणूक आहे। या मतदारसंघाच्या, गावाच्या, तुमच्या असणाऱ्या कुटुंबाच्या प्रती ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे। ॲडव्होकेट विशाल मोहितेंच्या सारखा एक खऱ्या अर्थानं वांगी गावाच्या प्रगतीसाठी, मतदारसंघाच्या, राज्याच्या प्रगतीसाठी एक प्रयत्न करणारं नेतृत्व आपल्याला मिळालं। आपण भाग्यवान आहोत। वकील साहेब तुम्ही चिंता करू नका, कोण कोणाला फोन करणार नाही, कोणी कोणाला मागं सरायचा धंदे कुणी करू शकत नाही, तिची काळजी अजिबात करू नका। राहिला बाग ह्या मोहित्यांच्या वाकड्यात तर कोण जाणार नाही। स्वाभिमानी माणसं ताट मानेनं स्वतःच्या मनगटात धमक असती म्हणून ती उभा राहतात। लाचारी माणसांना वर तोंड करून बोलायची धाडस होत नाही आणि ती फौज एका बाजूला आहे आणि स्वाभिमानी माणसांची फौज एका बाजूला आहे। लोक किती आहे, संख्या किती, याला फार महत्त्व नाही। मी तुम्हाला एवढंच खात्री देतो, या राज्यामध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार येणार आहे। राज्यामध्ये तशी परिस्थिती आपण जवळनं अनुभवतोय, जवळनं बघतोय। लोकसभेला काहीतरी प्रकार करण्याचा प्रयत्न केला, या ठिकाणी ॲडव्होकेट अमोल मोहितेंनी काही सांगण्याचा प्रयत्न केला, काही जाती धर्मामध्ये तेढ निर्माण केला, संविधान बदलणार म्हणून सांगितलं। मला सांगा, ज्या ज्या योजना सरकार करतंय त्या योजना भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे साहेब गट, राष्ट्रवादी, अजित पवार गट किंबहुना जाती धर्माच्या नावाने योजना आहे का? त्याच समाजाला मिळेल अशी काही योजना आहे का? प्रत्येकाला लाभ मिळतो, ते सरकार या ठिकाणी आपल्याला लाभ देते। ह्या मंडळींना मताचं राजकारण करायचं आहे, चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी मतभिन्नता करायची, तुमच्या माझ्या मनामध्ये विष पेरायचं आणि आपली पोळी भाजायची, हे धंदे आता आपण ओळखले पाहिजेत। लोकसभेमध्ये तशा पद्धतीचा प्रकार झाला। विशेषतः माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे की आपण याच्याकडे बघू नका। पक्ष, उमेदवार तुमच्या प्रती असणाऱ्या भावनेशी जर प्रामाणिक असेल तर त्याला आशीर्वाद देण्यामध्ये मागं पुढं कधी हातचा ठेवता कामा नये। मी तुम्हाला खात्री देतो, मी जिल्हा परिषदला काम केलं, जिल्हा मध्यवर्ती बँकेला काम केलं, इथले बरेच मंडळी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक म्हणून काम करत होते। या मतदारसंघामध्ये ज्यावेळी संचालक मंडळ बरखास्त झालं त्याच्यानंतरच्या पहिल्या बोर्डामध्ये मी जिल्हा बँकेचा व्हाईस चेअरमन झालो। मला सांगायला अभिमान आहे, शेतकऱ्यांच्या प्रती सगळी कर्ज द्यायची जिल्हा बँकेचं धोरण आपण घेतलं। शेतकऱ्यांना 0% 3 लाखापर्यंतचं कर्ज बिनव्याजी द्यायचं धोरण या जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतलं। बघता बघता 2024ला ही जिल्हा मध्यवर्ती बँक 8000 कोटीच्या ठेवीला, 260 कोटीच्या नफ्यामध्ये आणि 400 कर्मचाऱ्यांना पगारवाढ, कर्मचाऱ्यांना दिवाळीला 3 बोनस, सोसायट्यांना व्यस्त तफावतीमध्ये मदत करण्याची भूमिका घेतली आणि सगळी जिल्ह्याची शेतकऱ्यांची असणारी नाडी जिल्हा मध्यवर्ती बँक सक्षम महाराष्ट्रामध्ये
3 जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं नाव आता घेतलं जातं. मी पण जिल्हा बँकेमध्ये नोकर भरती केली. कोणी पण छातीवर हात ठेवून सांगावं, बिन चहा घेता नोकर भरती केली. पण संग्राम देशमुख सांगतो, एक नाही पैशाच्या कोणाची निंदा नाही. मी किती नोकर भरती केली मला हे सांगायचं नाही, पण मी नोकर भरती केली ती सर्वसामान्य कुटुंबातल्या, खऱ्या अर्थानं अण्णांच्या बरोबर ज्यांनी जीवाचं रान केलं, ज्यांनी आपल्या प्रपंचाचं त्या ठिकाणी तुळशीपत्र ठेवून समाजकारणामध्ये साथ दिली, त्या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न आम्ही त्या काळामध्ये केला. आम्हाला संधी मिळाली म्हणून जिल्हा परिषदेमध्ये मी अध्यक्ष होतो. जे अध्यक्ष होते त्या काळातला कारभार तुम्ही जाऊन मागे बघा. जिल्हा परिषदेच्या 3 वर्षाच्या कार्यकालामध्ये सिंगल भ्रष्टाचाराचा आरोप त्या जिल्हा परिषदेवर नव्हता. ही सगळी कामं करण्यामागची भावना एकच होती. कैलासवासी संपतराव देशमुख अण्णाच्या पोटी जन्म घेतल्यामुळं आजच्या तारखेला अण्णाच्या प्रती असणारा भावना, जनतेची असणारी भावना, त्याला तडा जाता कामा नये. तसल्या चुकीच्या पद्धतीच्या कामाला आम्ही थारा दिला नाही. चांगला कारभार करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मी येणाऱ्या काळामध्ये बी आपल्याला खात्री देतो, जे सांगतोय त्या कामाचा तरी शेवट, नंतर आपला तरी शेवट, ही भूमिका घेऊन येणाऱ्या 5 वर्षामध्ये राज्य सरकारच्या प्रती आपण काम करू. मला फक्त उद्याच्या 20 तारखेला आपण एकदा काम करायची संधी द्या. आपली सेवा करत असताना कुठल्याही गोष्टीचा मुलाहिजा न बाळगता प्रामाणिकपणे ह्या मतदारसंघाची सेवा आपण करू. या वांगी शहराचं चित्र बदलताना आपल्याला बघायला मिळेल. आज मळ्यातल्या, वस्तीतल्या, प्रत्येक भाऊबंदकीतल्या वेगवेगळ्या समाजाची लोक आपल्याकडे प्रवेश करतायत. 15-15 वर्ष तुम्ही त्यांच्या रानांना रस्ते देणार होता, पानंद रस्त्याचा पत्ता नाही, शेतीच्या योग्य पद्धतीनं वाटप नाही. आमच्या जमिनीला पाणी मिळत असताना राजाभाऊ पाणी कराड तालुक्यात जातं. तुम्ही जाऊन सोनसळला बघा, पाणी कारव्याकडे खाली कसं उतरलंय कोणाला माहिती आहे का? पण आमच्या शिरसगावला पाणी मिळत नाही, आमच्या सोनकीरला पाणी मिळत नाही. त्या शेतकऱ्याला टाहो फोडावा लागतो, आम्हाला पाणी द्या. ही परिस्थिती कोणी निर्माण केली? तुम्ही टिंबू केली होती, तुम्ही ताकारी केली होती, तर तुम्हाला निवरी व्यतिरेका का कळाली नाही? या ताकारीच्या खालचा भाग, भगतमळ्याच्या खालचा जो भाग, त्या भागाला पाणी मिळत नव्हतं. संग्राम देशमुख जिल्हा परिषदला अध्यक्ष झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून 40 कोटीची योजना करून 14,000 हेक्टरला आज पाणी मिळतंय. ती योजना आम्ही केली. तुम्ही ह्या योजना केल्या होत्या, तर तुमच्या कार्यकालामध्ये हे का झालं नाही? या तालुक्यातल्या शाळगाव पासून रायगाव पर्यंत या गावांना पाणी नाही, ती का योजना तुम्ही करू शकला नाही? आम्हाला एकच ऐकायला मिळायचं, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक सरकारच्या लवादा, पाणी वाटपाच्या लवादाप्रमाणे पाणी शिल्लक नाही आणि पाणी आपण यांना देऊ शकत नाही. अशा सांगणाऱ्या माणसांना माझं उत्तर आहे, अरे आम्ही पाणी उपलब्ध केलं नाही तर पाणी शिवारात फिरवलं, योजना मंजूर करून घेतल्या. येणाऱ्या कालचा शेवटचा दुष्काळ आज तुम्हाला पुढच्या उन्हाळ्यापर्यंत त्या शेतीला पाणी मिळालेलं दिसल. हे काम आम्ही केलं. मला सांगा, मगाशी आपली लाईटची चर्चा झाली. या वांगी गावात ज्यानी फोन केला, डीपी बसल्या डीपी जळले, शेतकऱ्यांची उसं वाळून चालली होती, बागायत वाळत होतं. त्यावेळी थेट फक्त संग्राम देशमुखला फोन यायचे. 3 तासाच्या आत डीपी बसून तुम्हाला सेवा देण्याचा प्रयत्न सत्ता नसताना आपण केलं. सदैव उपलब्ध असणारी माणसं कुठं होती? तुम्हाला डीपी म्हणजे काय तर माहिती आहे का? त्याचा काय उपयोग होता हे तर माहिती आहे का? ज्या शेतकऱ्यांना 8 तास दिवसा कायम लाईट मिळावी या भूमिकेसाठी आपण शिवणीला 11 KVचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवला. यदगावला आपण नवीन सबस्टेशन मंजूर केलं. वडीरायबागला आपण नवीन सबस्टेशन मंजूर केलं. चिखलीला सबस्टेशन करून चालू केलं. शाळगावला सबस्टेशनचा नारळ तुम्ही फोडला, अरे तुम्हाला करता आला नाही. ती रद्द झालेलं पुन्हा मंजूर करायचं काम संग्राम देशमुखने ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे करून घेतलं. या तालुक्यामध्ये नवीन सबस्टेशन मंजूर केले. येणाऱ्या पुढच्या उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्याला हक्काची लाईट देण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांनी ऊर्जा मंत्री म्हणून या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे. आणि मग मला सांगा, डीपी जाळाला संग्राम चालतोय, अडचण आली संग्राम चालतोय, मताला नेमकी अडचण काय येत्या?
माझी आपल्याला नम्रपूर्वक विनंती आहे, कुणाला कुठं जायचं तिकडे जाऊ द्या, तुम्ही आमच्या पार्टीत काम करू नका, आमची आग्रह नाही. पण उद्याच्या 20 तारखेला जर आम्ही तुमच्या प्रति कुठं उपयोगाला पडलो असेल तर एक वेळ फक्त ऐका, परत तुम्हाला कोणाला पुढारीला फोन करायची वेळच येऊन देणार नाही. असं चित्र बदलू आपण आणि ती भूमिका घेऊन आपण या ठिकाणी काम करू. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की उद्याच्या 20 तारखेला आपण सगळ्यांनी कमळ या चिन्हापुढचं बटन दाबून मतदान रूपी आपण आशीर्वाद द्यावा, मला सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी नम्रपूर्वक या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.